महानगरपालिका तिसरा क्रमांक डिझर्व करते। लोकसंवाद चॅनलच्या या बातमीनंतर इथे कचरा कुंडी उपलब्ध होणार आहे का? आरोग्यावरती तरच आहेच मॅडम। याचा कचऱ्याचा मुळे काय मच्छर बी संध्याकाळच्या लय होतं। आता होणार आहे ना मॅडम, ते कचऱ्यामध्ये आम्ही काम केलं तो आमच्यासाठी तो इन्फेक्शन झाला होता, कधीतरी बिमार होता। कचऱ्याचे एकूण 8 ढिगारे बनले। आता आपण आहोत सानपाड्यातील सेक्टर 6 मध्ये। नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण मध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आहे, पण ही अवस्था बघून असं खरंच वाटत नाही की तिसरा क्रमांक नवी मुंबई महानगरपालिकेला मिळायला हवा होता का? नवी मुंबई महानगरपालिकेचे बघायला गेलं तर कचऱ्याचा प्रश्न गंभीर असतानाच हे स्वरूप आता सध्या इथे सुरू आहे। इथे कचरा पेटी सुद्धा नाहीये आणि आपण बघू शकता असेच कचरा टाकण्यात येत आहे। मग प्रशासन नक्की करतंय तरी काय? कचऱ्याचे 8 डोंगर तयार झालेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या, त्यामुळे 3 नगरसेवकांनी राजीनामा सुद्धा दिलाय आणि त्यावर आता नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन डोळे बंद करून बसली आहे। आता आपण आहोत सानपाडा सेक्टर 6 मध्ये। नवी मुंबई महानगरपालिकेला स्वच्छतामध्ये तिसरा क्रमांक मिळालेला आहे, पण ही अवस्था बघून खरंच वाटत नाही की नवी मुंबई महानगरपालिका ही तिसऱ्या क्रमांकावर असू शकते। नवी मुंबई महानगरपालिकेचा कचऱ्याचा प्रश्न गंभीर असतानाच ही अशी परिस्थिती इथे आहे। इथे राहायला नागरिक आहेत, इकडे स्थानिक एरिया आहे, त्यामुळे इथे खूप सारा गंभीर प्रश्न निर्माण होतोय आरोग्याच्या निगडीत। त्याचबरोबर इथे खूप दुर्गंधी सुद्धा आहे। पण ही अवस्था बघून खरंच वाटतं का की नवी मुंबई महानगरपालिका तिसरा क्रमांक डिझर्व करते? पालिकेने इथे खरं तर कचरा कुंडी द्यायला हवी। इथे स्थानिक नागरिक राहतात आणि त्यांना इथे आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होतोय, कारण की इथे एवढी दुर्गंधी आहे की आम्हाला सुद्धा इथे उभं राहायला प्रॉब्लेम होत आहे। इथून हाकेच्या अंतरावरतीच महानगरपालिकेचा ड विभाग आहे आणि इथून येताना जाताना प्रशासनाचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं इथे लक्ष जात नसेल का? त्यांना इथली परिस्थिती माहिती नसेल का? लोकसंवाद चॅनलच्या या बातमीनंतर इथे कचरा कुंडी उपलब्ध होणार आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नागरिकांनी विचारली आहेत, पण ह्याची उत्तरं सरकार कधी देणार हाच मोठा प्रश्न आहे। नवी मुंबई महानगरपालिकेचा कचऱ्याचा प्रश्न खूप मोठा आहे। कचऱ्याचे एकूण 8 ढिगारे बनलेत आणि त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नाहीये। मग ही अशी परिस्थिती अजून सुद्धा आहे। मग त्या ह्या ढिगाऱ्यांचं नक्की प्रशासन करणार काय आणि ह्याच्यावरती उपाययोजना काय आहे, हे नागरिकांना प्रश्नाची उत्तरं हवी आहेत, पण तरी सुद्धा सरकार अजून गप्पच आहे। या जागेवरती इथे अनेक लोक कचरा टाकून चाललेत मगासपासून आणि आपण बघू शकतो इथे लहान मुलांचे नर्सरीज स्कूल आहेत। इथे कितीतरी लहान मुलं शिकण्यासाठी येतात, पण या लहान मुलांच्या आरोग्यांचा जो प्रश्न आहे त्याचं निवारण काय आहे, त्या आरोग्याशी सुद्धा महापालिका खेळत आहे। इथे बातमी कव्हर करताना आमच्या लक्षात आलं की इथे गटई काम करणारे एक काका आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। ह्याच्यावरती त्यांचा काय प्रश्न आहे, त्यांना काय प्रॉब्लेम आहे का हे आपण बघूया। काका, हे जे कचरा आहे, हा जो कचरा आहे इथे कचरा मॅडम पूर्ण इथपर्यंत असतो। या सकाळी येतोय आम्ही इथं पर चौकात कचरा असतोय आणि एकदम बेकार वास येतोय। आता आमचा कसं निरोधन याच्यावरतीच आहे, पोट भरणं याच्यावरतीच आहे मॅडम। हो, पूर्ण सकाळी असला तर एकदम बेकार वास येतोय। हो, पूर्ण कचरा म्हणजे हा इथपर्यंत असतोच, हा चौकात पूर्ण लेकरं बाळ लहान लहान पोरं बी येतात शाळेमध्ये, इथं बसतात, आपले शाळेचे बस बीस येतात। आता आपलं गटाई कामगार याच्यावरतीच आहे मॅडम। पण पूर्ण कचरा काय लोक बंद होती नाही, किती सांगितलं तरी लोक काय बंद करते नाही। तुमचं नाव काय काका? माझं नाव साहेबराव सोनाजी आयरे। किती वर्षापासून तुमचं हे दुकान आहे? माझं जवळजवळ 35 वर्ष झाले मॅडम इथं। अच्छा, हो। मग तुम्ही जेव्हापासून इथे आहात तेव्हापासून हे कचऱ्याची स्थिती अशीच आहे? हा, अशीच आहे। पहिल्या कुंड्या होतात, त्या कुंड्या काढून नेल्यानंतर झाडं बिडं लावली होती इथं महानगरपालिकेने, तरी तो कचरा काय बंद होत नाही। आणि या गाड्या आहेत त्या पण अशाच पार्क असतात तिकडे? हा, पार्क आहे, गाड्या इथं समोरच पूर्ण असतात। आपला धंदा पण दिसत नाही, कचऱ्यामुळे बी नाही, गाड्यामुळे बी नाही, धंदा बी पूर्ण पॅकच होऊन जातो मॅडम इथं। या कचऱ्यामुळे तुमच्या आरोग्यावरती असा काही परिणाम? आता थंडी ताप मच्छर बिच्छर जास्त असतात। हो, त्याच्यामुळे कसं बिमारी हे जास्त आपल्या याच्यावरती, हो, आरोग्यावरती तरच आहेच मॅडम। याचा कचऱ्याचा मुळे काय मच्छर बी संध्याकाळच्या लय होतात। हो, रात्री म्हणजे मच्छर आणि हे वासामुळे कसं तकलीफ जास्त होती। तुम्ही बघू शकता। काका, तुमचं वय किती? माझं 64. 64 वय आहे यांचं आणि लहान मुलं, वयोवृद्ध असं काही पालिकेला पडलेलं नाहीये। पालिका प्रशासन फक्त आणि फक्त स्वतःचे खिशे भरायचं काम करते। जनता मेहनत घेऊन कर भरते आणि त्या कराचा उपयोग पालिका कशी करते याचा काही एक उत्तर नाहीये पालिकेकडे। मग या कचऱ्याबाबत तुम्ही तक्रारी केल्यात का पालिकेकडे? आम्ही नाही केल्या, पण दुसऱ्या बरेच लोकांनी तक्रारी केलेल्या आहे, त्याच्यामुळे काय झालं नाही अजून।
अच्छा, असे दुसऱ्यांना आपला आपला धंदा बघतो आपण कशाला तक्रारी करायला जाऊ मॅडम, असं आहे. बरोबर. हो, त्याच्यामुळे बरेच इथल्या लोकांनी, गावाल्या लोकांनी, नगरसेवकनी त्यांनी बरेच कंप्लेंट केलेले आहे कचरा हटवा म्हणून. अच्छा. हो, तुम्ही बघू शकता इथे बरेच लोक कंप्लेंट पण करतायत, पण तरी पण प्रशासन अजून काहीच करत नाहीये ह्याच्यावरती. आपल्यासोबत सानपाड्याचे सामाजिक कार्यकर्ते निलेश कचरे दादा आता इथे आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधू, कारण की त्यांचं म्हणणं असं आहे की या कचऱ्याच्या संदर्भात त्यांनी खूप काय काय उपाययोजना पालिकेमध्ये सादर केल्यात, पण त्याच्यावरती त्यांना काही एक उत्तर मिळालेलं नाहीये. तर आपण त्यांच्याशीच बोलूया. नमस्ते. नमस्ते दादा, तुम्ही आतापर्यंत कंप्लेंटी केल्यात का याबद्दल पालिकेमध्ये? सेक्टर 5 आणि सेक्टर 6 सानपाडा गजानन महाराज चौक येथे हा जो कचऱ्याचा जो स्पॉट झालेला आहे, हे ठिकाण झालेले आहे, हे अनधिकृतपणे आहे. या संदर्भात महानगरपालिका डी विभागीय कार्यालय तसेच घनकचरा विभाग, उपायुक्त नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे गेली 3 ते 4 वर्ष आम्ही हा जो कचरा कुंडीचा स्पॉट आहे हा स्थलांतर करण्यात यावा किंवा याच्यावरती कुठेतरी दुसरं आपण काय उपाययोजना करू शकतो का, या ठिकाणी आपण कचरा कुंडे आणू शकतो का, किंवा हे ठिकाण कसं स्वच्छ करू शकतो आपण, या संदर्भात विविध उपाययोजना आम्ही महानगरपालिकेकडे, आम्ही शासनाकडे एक सामान्य नागरिक म्हणून, जागरूक नागरिक म्हणून, सजग नागरिक म्हणून आम्ही सादर केलेले आहेत. बऱ्याचदा काय होतं की महानगरपालिकेने कचरा कुंडी मुक्त शहर म्हणून नवी मुंबई महानगरपालिका डिक्लेअर केली. 21व्या शतकातील हे उत्तम नियोजित शहर असं सांगितलं जातं, वेल प्लॅन सिटी. पण या शहराला जेव्हा देशामध्ये नामांकन मिळतात, स्वच्छ सर्वेक्षणमध्ये आपण अव्वल येतो, कधी आपण वॉटर प्लस नामांकन मिळवतो, पण वास्तविक एसीच्या कार्यालयात बसून आपण हे नामांकन मिळवतो, अवॉर्ड्स मिळवतो, पण प्रॅक्टिकल ग्राउंड लेवलवरती काय परिस्थिती आहे तुम्हाला इथे दिसून येईल की लोकांमध्ये कुठलीही जनजागृती नाही. शासन फक्त सोशल मीडिया, फेसबुक, व्हॉट्सअपवरती अवेअरनेसचे मेसेज पोहोचवतात, पण वास्तविकता लोकांकडे प्रॅक्टिकल ग्राउंडवरती काय परिस्थिती आहे याचा अभ्यास केला पाहिजे. शहराला कचरा कुंडी मुक्त करत असताना आदर्श प्रकल्प देशापुढे ठेवला आपण, पण कचरा कुंडी मुक्त करत असताना लोकांच्या काय सवयी आहेत, कुठे टाकत आलेत. पूर्वीना पार लोकांना रस्त्यावरती कचरा कुंडी जो स्पॉट असतो तिथे कचरा टाकायच्या सवयी होत्या, तर ते अचानक आपण कचरा कुंडी मुक्त केलं तर ती लोक कुठे कचरा जाणार. तर आपण घरोघरी घंटागाडी ही प्रयोजन केलं, एक नियोजन केलं घंटागाडी आणणार, पण गावठाणासारख्या छोट्या भागामध्ये जिथे अरुंद गल्ल्या असतात तिथे घंटागाडी पोचत नाही. मग शासनाला आम्ही नवीन उपाययोजना सुचवली की तिथे 3 चाकी इलेक्ट्रिक घंटागाडी पोचवा, तर त्या पण घंटागाड्या कुठेतरी कमी पडतात, कमतरता भासते. तर छोट्याशा घरामध्ये राहत असताना लोक किती कचरा तिथे संसार उभा करणार की राहणार का कचऱ्याची व्यवस्थापन करणार. तर ह्या घंटागाडी दारोदारी यायला पाहिजेत. मग तुमच्याकडे घंटागाडी येत नाही का? घंटागाडी वेळेनुसार येतात, परंतु त्या कुठेतरी कमतरता दिसून येते. जर घंटागाडी वेळेत येत असती, जर घंटागाडीची संख्या पुरेशी असती तर हा कचरा दिसला नसताना. याच्यामध्ये शासनाचीच बाजू चुकीची आहे असं म्हणता येणार नाही. लोकांनाही त्या सवयी अंगीकारल्या पाहिजेत. आपला कचरा, आपला प्रभाग, आपली जबाबदारी, आपलं शहर, आपली जबाबदारी आपण सांगतो. मग ही परिस्थिती का दिसून येते, आणि कचरा ही एवढी भयानक परिस्थिती आहे की याच्यामुळे आरोग्याचे, आजाराचे, त्यानंतर आपल्या शहराचे सगळ्या बाजू कमतरता दिसते आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्या ह्या बाबींवरती परिणाम दिसून येतो. मग आता तुम्ही हे जे उपाययोजना ज्या सगळ्या तुम्ही सुचवल्या आहेत ह्याच्यासाठी तुम्ही काही पालिकेमध्ये काही सादर केलंय का, किंवा काही मुद्दे तुम्ही पालिकेमध्ये किंवा नगरसेवक असतील त्यांच्याकडे मांडलेत का? बघा, आम्ही नगरसेवक, लोकप्रतिनिधी हा प्रवर्ग आता अलीकडे 16 जानेवारी 2026 पासून ते लोक नियुक्त होऊन प्रभागात गेलेले आहेत, सभागृहात गेलेले आहेत. पण हा कचरा वर्षानुवर्षांनी इथे पडत असतो. नागरिक जेव्हा प्रशासकीय राजवट होती 2019 ते 2025 पर्यंत, त्या कालखंडामध्ये सामान्य नागरिक, सजग नागरिक किंवा आम्ही या प्रभागातले सामाजिक कार्यकर्ते म्हणून प्रशासनाला आम्ही वेळोवेळी पाठपुरावा, लेखी पाठपुरावा सादर केला. तो विभागीय स्तरावरती असो, आयुक्तालया स्तरावरती असो, वेळोवेळी आम्ही तो पाठपुरावा करत असताना ह्या जागेचं आपण कसं सुनियोजित, सुशोभीकरण करू शकतो. तर आम्ही महानगरपालिकेला कचरा संकलन करण्यासाठी घंटागाड्यांची संख्या वाढवणं असेल, अरुंद रस्त्यामध्ये घंटागाडी, छोट्या घंटागाडी, इलेक्ट्रिक घंटागाडी कशी पोचू शकते असेल, तसेच या ठिकाणी सानपाडा गाव शेजारी आहे, गावठाणामधून जो कचरा टाकला जातो तो कचरा नियोजित संकलन करण्यासाठी आपण काय नियोजन करू शकतो ह्याचा एक अभ्यास आम्ही शासनाकडे दिला होता. त्यानंतर ह्या जागेवरती कचरा पडू नये म्हणून आम्ही या ठिकाणी एक सानपाड्यामधील सगळ्यात पहिलं आगरी कोळी समाजाचं सन्मानार्थ एक शिल्प उभं राहावं, ज्यामुळे आमच्या आगरी कोळी समाजातील बांधवांचं जे योगदान आहे महाराष्ट्राच्या ह्या संस्कृती जडणघडणीमध्ये, त्याचं एक रेखाटणारं, मत्स्य व्यवसाय करणारं शिल्प येथे उभं राहिलं तर नक्कीच या जागेचं सुशोभीकरण होईल, आमच्या समाजाचं
इथे नेतृत्व करणारं एक शिल्प दिसेल आणि ह्या जागेवरती जो कचरा पडला जातो वर्षानुवर्षे ती कुठेतरी ह्या शहराचं सुशोभीकरण या माध्यमातून दिसेल आणि ह्या कचरा पडण्याच्या गोष्टीला आळा लागेल. अशा बऱ्याच विविध सूचना आम्ही शासनाला निदर्शनास आणून दिल्या, सूचित करण्यात आल्या. त्यापैकी काही सूचना प्रशासकीय लेवलवरती मान्य झाल्या, पण काही सूचना ह्या फक्त कचऱ्याच्या केराच्या टोपली दाखवली गेली. तर त्याच्यासाठी आम्ही 15 ऑगस्टला उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला होता. मग तुम्ही या संदर्भात काही कागदोपत्री वगैरे असं जे ऍप्लिकेशन दिलं होतं किंवा जे काही तुम्ही मागणी केली होती त्याचं काही डॉक्युमेंटेशन वगैरे तुमच्याकडे आहे का? नक्कीच आम्ही प्रशासकीय राजवटीपासून नगरपालिकेत नगरसेवक निवडून गेल्यापासून सगळ्या कालखंडामध्ये आम्ही महानगरपालिका असेल, आयुक्तालय असेल, घनकचरा विभाग असेल यांच्याकडे आम्ही वेळोवेळी अर्ज केले. डझनभरपेक्षा जास्त ह्या जागेचं सुशोभीकरण करा, नागरिकांच्या सह्यांचं आम्ही पत्र वेळोवेळी सादर केलेलं आहे. प्रशासनाशी आमचा लेखी पाठपुरावा, त्यानंतर उपोषणाच्या माध्यमातून, लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. बऱ्याचदा आपल्यासारख्या वृत्तवाहिन्या, प्रसारित वृत्तपत्र यांनी देखील ह्या विषयाला गांभीर्याने समजून व्यासपीठावरती घेतलेलं आहे. त्याचं देखील आमच्याकडे सर्व पाठपुरावे आहेत की प्रशासनाने जागरूक व्हावं. नागरिकांना ही कचऱ्याची समस्या ही ज्वलंत समस्या आहे, यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी, यासाठी नागरिकांसोबत प्रसारमाध्यमे देखील यात उतरलेत आणि त्याचे सगळे पाठपुरावे आमच्याकडे आहेत कागदोपत्री. मग त्याच्यावरती तुम्हाला सरकारकडून काही उपाययोजना म्हणजे ह्या तुम्ही ज्या सादर केल्या आहेत त्याच्यावरती तुम्हाला काय उत्तरं मिळाली आहेत की काय? बघा, सरकारी काम 12 महिने थांब आणि ह्या राजवटीमध्ये नगरसेवक जेव्हा आले, लोकप्रतिनिधी जेव्हा आले, तेव्हा ह्या कामाला कुठेतरी स्पीड, गती मिळाल्याचं दिसून येते. कारण पूर्वी प्रशासकीय राजवटीमध्ये ही सगळी कामं ही दप्तरी फक्त केराच्या टोपलीत जात होती, कारण त्याचं गांभीर्य नव्हतं. तर गांभीर्य प्रशासनाने जाणलं असतं तर ही आज परिस्थिती आपल्या नवी मुंबईची दिसली नसती. पण ज्या वेळेस लोकप्रतिनिधी निवडून आले त्यांनी हे व्यासपीठावरती घेतलेले आहे आणि या संदर्भात लेखी आम्हाला त्यांनी पत्र दिलेलं आहे की लवकरच निविदा प्रक्रिया होऊन असा कचरा टाकला जातो. तर ते लवकरच निविदा प्रक्रिया होऊन येथे सुशोभीकरणाचं काम हाती घेतलं जाणार आहे आणि त्यामुळे सानपाडा आणि नवी मुंबई शहराचं कुठेतरी सुशोभीकरण आणि स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून एक चांगला आदर्श उभा करण्याचा प्रयत्न केला जाईल. दादा, तुम्ही आता किती वर्ष झाले तुम्ही पालिकेसाठी काम करताय, सफाई काम? 4 वर्ष झालं. तुम्हाला पालिकेकडून काही असं आरोग्य रिलेटेड काही सोयी सुविधा पुरवल्यात? नाही, आता सालभर एक परच आम्हाला मेडिकल होणार आहे. अच्छा, म्हणजे ते होतं की आता होणार आहे? नाही, आता झालं होतं मेडिकल. साल में होता है. मेडिकल टेस्ट आम्हाला होता 1 दिवस. अच्छा, तुम्हाला ग्लोव्स, गमबूट, मास्क वगैरह प्रोव्हाइड आहे? नाही, काय ग्लोव्स वगैरे देतेच आहे. सब देते, बरोबर. तुमच्या आरोग्याशी म्हणजे तुम्ही आता हे कचरा वगैरे साफ करता बरोबर, तर तुम्हाला त्याच्यानी काही आरोग्याचा म्हणजे काही हेल्थ इश्यूज होत आहे? आता होणार आहे ना मॅडम, ते कचऱ्यामध्ये आम्ही काम केलं तो आमच्याकडे तो इन्फेक्शन झाला होता, कधीतरी बिमार होत होता. डालता पब्लिक नीचे बिल्डिंग से गली गली दुनिया भर का कचरा फेंकता है, संडास बांध के फेंकता है, बहुत गंदगी रहता है अंदर. आप देखेंगे ना, तुम एक बार तुम अंदर आके देखेंगे ना, इतना कचरा गिरता नीचे, डब्बा रहता फिर भी फायदा नहीं. ऐसे उठाता ऐसे डालता पब्लिक भी दिखता है नहीं. कचरा पेटी में डब्बा भी रहेगा तो नीचे डालता पब्लिक, नीचे डालता पब्लिक. उधर अंदर तो खाली नाम के लिए सांड पड़ा है, तो मेरे को तो लगता है कचरा पेटी है. पूरा अंदर दुनिया भर का इतना अच्छे लोग रहता है फिर भी कचरा है. उठाता फिर डालता, उठाता डालता, मतलब नहीं. मग तुम्ही जेव्हा आजारी पडता तेव्हा तुम्ही आजारी पडल्यावरती तुम्ही सुट्टी घेत असाल बरोबर? सुट्टी घेतात. मग तुम्ही सुट्टी घेतल्यावरती त्या आजारपणासाठी सरकार काही करते? नाही ना, आम्ही काय आहे, तर सरकारी हॉस्पिटलमध्ये गेला आम्हाला सुट्टी पण आहे तर आम्हाला भरून नाही देणार आहे. अच्छा, म्हणजे तुम्हाला सुट्टी पण ती भरून नाही मिळत? ESI होतं तो ESI हॉस्पिटलमध्ये गेला तर आम्हाला भरून घेणार आहे. आम्ही प्रायव्हेट बिव्हेट गेला होता त्याला नाही सुट्टी देणार आहे, अच्छा, भरून नाही घेणार आहे. अच्छा. मग तुम्हाला सरकारकडून काही मागणी आहे का या रिलेटेड? सरकारकडे आम्हाला मागणी आहे, काय आम्हाला असा त्रास झाला त्या हॉस्पिटलमध्ये तर आम्हाला सुट्टी भरून देणं होता. तर आम्ही काय की इतने लहान गंदपण आम्ही कामं केलं, ते बारिशचे मौसम आहे ते लय गंद पडणार आहे. तर आमच्या समोर बी थोडा आमचा पगार बी लय कमी आहे. 20,000 पगार आहे. मला 20,000 पगार आजच्या तारीखेला काय होणार आहे का? मी रेंटवर घर आहे, तर EMI वगैरे आहे, तर नाही पुरणार आहे. तर सरकारकडे आम्हाला लय विनंती आहे, अगर पूर्ण होतच नाही आम्हाला. आता पण आम्हाला तो पगारसाठी तो प्रचार चालू आहे, अच्छा, ते बी आता टाइम लागेल. आजकाल होणार आहे. अच्छा, प्रचार कुठे सुरू आहे तुमचा? ते 7,500 तो वाढणार आहे ना पगारसाठी आहे, त्याला विचार चालू आहे. नाही, कोणत्या एरियामध्ये तुमचं आंदोलन सुरू आहे सध्या? तर आंदोलन आता वाशीमध्ये काल पण बी केलं होतं. अच्छा, ते MNSचे डिपार्टमेंट मला केलं होतं. अच्छा. मग तिकडे तुम्हाला काही उत्तर मिळाले? नाही, आता टाइम सांगितलं होतं 1 महिना जाणार आहे. नेक्स्ट मंथ मालूम पडणार आहे काय होणार आहे नाही होणार आहे.
इथे आम्ही कव्हर करत असताना नागरिकांना एवढा त्रास होतोय या एरियामध्ये या कचऱ्यामुळे की नागरिक स्वतः इकडे येऊन त्यांची प्रतिक्रिया देत आहेत, त्यांना होणारे प्रॉब्लेम स्वतः सांगतायत आणि पुढील 8 दिवसामध्ये जर पालिकेने ह्याच्यावर काही एक ऍक्शन घेतली नाही तर लोकसंवाद चॅनलचे प्रतिनिधी थेट तुम्हाला पालिकेमध्येच भेटतील. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रीती सोबत कृतिका, लोकसंवाद न्यूज.